मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार आणि सीएसएमटी ते चुनाभट्टी वांद्रे दरम्यान का उद्या ब्लॉक असेल। काही लोकल विलंबाने धावणार असून काही लोकल फेऱ्या रद्द होणार। मुंबईत पाऊस कमी होताच उकाडा वाढला। गेल्या 2 दिवसांपासून तापमानात वाढ। शुक्रवारी कुलाबा आणि सांताक्रूजमध्ये तापमान 32 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवलं। मुंबईत झाडांच्या बाजूचं काँक्रीट काढण्याची जबाबदारी इंजिनियरवर। अतिरिक्त आयुक्त बिपिन शर्मांचे आदेश। तर मुंबईमध्ये 2018 नंतर पुन्हा एकदा झाडांची गणना होणार। दरम्यान 10 लाख झाडं वाढण्याचाही अंदाज। राज्य सरकारकडून म्हाडा कायद्यामध्ये दुरुस्ती। मुंबईतील 13,000 धोकादायक सेस इमारतीच्या पुनर्विकासाचा मार्ग यामुळे मोकळा। या निर्णयामुळे पुनर्विकासाला गती मिळणार असून रहिवाशांच्या सुरक्षेला सुद्धा बळकटी मिळणार आहे। मुंबईच्या साकीनाका खैरानी रोडवर भरधाव टेम्पोची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अनेक गाड्यांना धडक। संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर। दरम्यान घटनेत कोणतीही सुदैवाने जीवितहानी झालेली नाही। मुंबई विद्यापीठांतर्गत 7 जिल्ह्यांमध्ये नववर्षात 12 कॉलेजेस उघडण्यासाठी परवानगी देण्याचा प्रस्ताव। दरम्यान पारंपरिक अभ्यासक्रमांऐवजी आता कौशल्य आधारित अभ्यासक्रमांची कॉलेज सुरू करण्यावर भर। मीरा रोडमध्ये अहमदाबाद मुंबई महामार्गावरील हिट अँड रनची घटना। भरधाव अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक। अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू। फरार चालकाचा पोलिसांकडून शोध सुरू। मुंबईच्या गोरेगाव ड्रग ओव्हर प्रकरणामध्ये आरोपपत्र दाखल। विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर कॉन्सर्टमध्ये गोळ्या मिळतील असा उल्लेख। तर या घटनेमध्ये त्यांच्याच बॅचमधील दोघांचा मृत्यू झाला होता। वसई विरारमधील पुराच्या पाण्यात 3 गायींचा मृत्यू। वसईतील दत्तानी परिसरात पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेल्या या 3 गायी मृतावस्थेत आढळल्या।